नमस्कार मित्रांनो, स्टेनो विथ निलेश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा तिसरा क्लास आपण याआधी व्यंजने आपण शिकलेलो आहोत. व्यंजनामध्ये सरळ रेखाकृती व्यंजने, कोराकृती व्यंजने, त्यानंतर इतर व्यंजने हे आपण बघितले आहे. तुम्हाला पण माहिती आहे, आपण सरळ रेखाकृती, कोराकृती आणि इतर व्यंजने आपण शिकलो आहे. त्यानंतर आपण संकेत रेखा ही व्यंजने आपण शिकलो आहे. कोणती आपण शिकलो आहे म्हटलं? संकेत रेखा ही व्यंजने आपण शिकलो आहे. आज आपण संकेत रेखाचाच भाग आपण शिकणार आहोत. संकेत रेखा जोडणे हा भाग आपण 2 शिकणार आहोत. ठीक आहे मित्रांनो. त्याआधी आपण काल आपण जे शिकलोय त्याचे आपण रिव्हिजन करूया. तुम्हाला मी आधीच म्हटलं आहे, आपण जोपर्यंत सराव करणार नाही, बरोबर मित्रांनो, आपण जोपर्यंत सराव करणार नाही तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी समजणार नाही. तर मित्रांनो, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार आहे तेवढं तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे मित्रांनो, जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढी, पण कमीत कमी तुम्ही एक अक्षर तुम्ही 50 वेळा लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ख ख आहे, एक ख ख हे याची लाईन बघा. तुम्हाला ॲरो पण दिला आहे. 2 तुमचे क्लास झाले, त्यामध्ये पण तुम्हाला सांगितले आहे. पुसट लाईन आहे पण हलकी आहे, पुसट लाईन पण आडवी आहे, पुसट लाईन आहे पण आडवी आहे. याची तुम्हाला 50 वेळा प्रॅक्टिस करायची आहे. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे. आता मी यावर जास्त तुम्हाला सांगणार नाही, कारण की 2 लेक्चर ऑलरेडी ते घेतलं आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस केली आहे असं मला वाटते. ठीक आहे मित्रांनो, घ घ याच्यामध्ये डार्क आहे, आडवी, डार्क आहे, जाडी आहे पण आडवी आहे. छ च्या मध्ये पुसट आहे, पातळ आहे, बरोबर आहे, लाईट लाईन म्हणतो आपण, अशी आहे, तिरपी. त्यानंतर झ झ ची डार्क आहे या पद्धतीने, थ थ ची उभी आहे, ध ध ची डार्क आहे, उभी आहे. ठीक आहे मित्रांनो, प प ची पातळ आहे, पुसट आहे, या पद्धतीने आडवी आहे, आणि भ भ ची तिरपी आहे, बरोबर आहे, लेफ्ट टू राईट या पद्धतीने तिरपी आहे. ठीक आहे मित्रांनो, हे मी तुम्हाला कालच सांगितलं आहे, तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. त्यानंतर आपण समोरची स्लाईड बघू. ही पण मी तुम्हाला प्रॅक्टिस काल करून घेतली होती. ढ ढ ची कशा कशा कोराकृती आहे, ड ड आणि ढ ची कोराकृती कशी आहे, न ची कशी आहे, न आणि ड ची कशी आहे, म ची कशी आहे, र ची कशी आहे, आणि ल आणि अड ची कशी आहे. बघा, पुन्हा एकदा मी रिव्हिजन घेतो, कारण की रिव्हिजन आपल्याला जास्त करायची आहे मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, हे बघा, कोराकृती ढ ढ ची अशी लाईटमध्ये आहे, अशी लाईटमध्ये तुम्हाला ॲरो दिसत आहे, हा ॲरो आहे, ह्या ॲरोमध्येच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ॲरोमध्येच आपल्याला ओढायची आहे या पद्धतीने अशी. ठीक आहे, हे बघा, या पद्धतीने मी जशी काढताय लाईनवरती त्याच पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ढ ढ ची डार्कमध्ये आहे, ठीक आहे, जाडी आहे, ढ ढ ची पुसट आहे, आणि ड ढ ची डार्क आहे, न न लाईटमध्ये या पद्धतीने, बरोबर आहे, न न या पद्धतीने, न आणि अंग डार्क आहे या पद्धतीने. ठीक आहे मित्रांनो, डार्क आहे या पद्धतीने काढायची. म म या पद्धतीने काढायचा. म म कसं करायचा? खाली तोंड असलेला वर्तुळाकार काढायचा, या पद्धतीने काढायचा. र 2 पद्धतीने काढता येते, एक या पद्धतीने आणि एक या पद्धतीने पुसटमध्ये. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा आणि सर्वात जास्त प्रॅक्टिस करा. ल म्हणलं तर या पद्धतीने ल आणि अड या पद्धतीने काढायचं, ल आणि अड या पद्धतीने काढायचं. त्यानंतर समोर बघू, श श काल पण सांगितलं आणि आज पण पुन्हा रिव्हिजन करून देतो तुमचीवाली. श श म्हणलं तर या पद्धतीने काढायचं. ठीक आहे, आणि ॲरो बघा, ॲरो ज्या आपण डायरेक्शननं काढतो त्या डायरेक्शनकडे लक्ष ठेवायचं, आणि आपल्याला चुकता कामा नये. आपल्याला मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलं मागील 2 व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीने आपल्याला लाईन ओढायची आहे. हे डार्क आहे, श या पद्धतीनं, ठीक आहे, डार्क, स लाईटमध्ये या पद्धतीनं, स लाईटमध्ये या पद्धतीनं. बघा, मी ज्या पद्धतीने ओढतोय लाईन त्याच पद्धतीनं ओढायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, ज्ञ या पद्धतीने आहे, ज्ञ या पद्धतीने काढायचा, य या पद्धतीने काढायचा, य या पद्धतीने काढायचा. ठीक आहे मित्रांनो, य या पद्धतीने काढायचा, म्हणजे परफेक्ट आणि प्रॉपर काढायचा. तुम्ही हळू करा पण व्यवस्थित करा, आपल्याला काही फास्ट जायचं नाही कुठे. ठीक आहे, माझा एकच कन्सेप्ट आहे की तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे. नाहीतर काय, मी आज पण दुसरं लेक्चर घेतलं असतं, तिसरं घेतलं असतं आणि मोकळं केलं असतं, कमी लेक्चरमध्ये तुमचा कोर्स कंप्लीट केला असता. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवायचं आहे. तुम्ही चांगले घडले पाहिजे, चांगले शिकले पाहिजे, तेव्हाच तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे. ठीक आहे मित्रांनो, व म्हणलं तर व या पद्धतीने काढायचं आहे, व या पद्धतीने काढायचं आहे, व या पद्धतीने काढायचं आहे. ह म्हणलं तर 2 पद्धतीने काढता येते, एक या पद्धतीने, एक या पद्धतीने, ह एक या पद्धतीने, एक या पद्धतीने. डायरेक्शन बघा कशा पद्धतीने काढला आहे, मी या पद्धतीने काढला आहे. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीने असा काढायचा आहे, आणि वरच्या बाजूचा या पद्धतीने काढायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण समोर बघू. काल पण तुम्हाला ही प्रॅक्टिस करून घेतली होती मी. ठीक आहे, कारण की तुम्हाला चिन्ह कोणते आहे हे माहिती असलं पाहिजे. कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं आहे, क ला कोणतं लागते, ह ला कोणतं लागते, च छ
त थ व र प फ ब भ आणि ह याला कोणतं लागते मी सांगितलं आहे, परंतु तुमच्या समोर अक्षर आल्यावर तुम्हाला माहिती पडलं पाहिजे का झ ला कोणतं लागते, ज्ञ ला कोणतं लागते, बरोबर आहे. अजून श ला कोणतं लागते हे माहिती पडलं पाहिजे तुम्हाला. काय त्यासाठी मी तुम्हाला असं सोडलेलं होतं जागा. तुम्ही याची पण प्रॅक्टिस केली असेल तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा प्रॅक्टिस करून घेतो. ख क ची पुसट लाईन आहे या पद्धतीने काढायची, बरोबर मित्रांनो. छ छ ची तिरपी लाईन आहे लाईटमध्ये या पद्धतीने काढायची, बरोबर आहे. थ त ची उभी सरळ लाईन आहे. व म्हटलं तर या पद्धतीने काढायचं आहे आणि र दोन पद्धतीने आहे. ठीक आहे. प प म्हणलं तर पुसट या पद्धतीने आहे. भ भ म्हणलं तर डार्कमध्ये अशी आहे आणि ह म्हणलं तर दोन पद्धतीने काढता येते. ओके, ठीक आहे. समोर बघू. याची पण तुम्ही प्रॅक्टिस केली असेल. हे जे तुम्हाला चिन्ह दिसते म चं आहे, बरोबर आहे. हे र चं आहे, हे ल आणि अळचं चिन्ह आहे. हे तुम्हाला माहिती असेल कशाचं आहे, श आणि श चं. हे आहे स चं, हे चिन्ह आहे ह चं. हे सर्वात सोपं आहे, तुम्हाला माहिती असेल. हेही सोपं आहे. हे इतर व्यंजनामध्ये आहे, तुम्हाला माहिती असेल. य या आणि या ज्ञ. ठीक आहे. ही डार्क रेषा कशाची आहे, घ आणि घ ची. ही रेषा कशाची आहे, डार्कमध्ये न ची. ठीक आहे. ही आहे न आणि अंगची. ओके मित्रांनो. त्यानंतर हे बघा पुसट आहे, अर्धा अर्धा चंद्र आणि ठ ठ ची आहे लाईनीवाली. त्यानंतर हा वरच्या बाजूने न आहे, हा र आहे, हे आता सांगितलं ह आहे. ठीक आहे मित्रांनो. हा ल आणि अड आहे. त्यानंतर ही लाईन बघा ज आणि झ ची आहे. हे बघा तीनदा रिपीट झालं आहे ह. त्यानंतर हे द आणि ध आहे. हे बघा कशाची आहे, ड आणि ढ ची याची लाईन आहे. ही आहे य ची लाईन, हे आहे प फ ची लाईन, हे आहे ज्ञ ची लाईन आणि हे च छ ची लाईन. मित्रांनो हे जे पाचवं चिन्ह दिले होते काल होमवर्क म्हणून दिले होते, तर तुम्ही याची प्रॅक्टिस केली असेल तरी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय कोणते चिन्ह कशाचे आहे. हे बघा हे डार्क आहे, बरोबर मित्रांनो. हे डार्क आहे, यामध्ये आहे मोठा न आणि अंग. ठीक आहे मित्रांनो. हे उभी आहे जाडी लाईन आहे ध ध ची. ठीक आहे मित्रांनो. हे आहे लाईटमध्ये अर्धचंद्राकडून वरती पाहत आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं, याला म्हणतात न. हे बघा हे कशाचं आहे, व. ठीक आहे मित्रांनो. हे कोणतं चिन्ह आहे, व चं. हे आहे र चं, बरोबर आहे. र आपण दोन पद्धतीने काढतो, या पद्धतीने 90 डिग्रीमध्ये आणि या पद्धतीने. हे आहे ल आणि अड, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. हे बघा इथे पण सांगितलं आहे आणि इथे पण सांगितलं आहे. आणि हे शेवटची कोणती लाईन आहे, वाली हे शेवटची लाईन आहे या पद्धतीची य. ओके मित्रांनो. ही झाली आहे कालचं. अजून काल आपण हे पण शिकलो होतो संकेत रेषामध्ये, बरोबर आहे. तर त्याआधी मी तुम्हाला ही प्रॅक्टिस करायला दिलं होतं. मित्रांनो आपण सर्वात जास्त प्रॅक्टिसवरती भर देणार आहोत, कारण की तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. ठीक आहे. वारंवार मी याकडे का फोकस करतो, कारण की तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला वारंवार याची प्रॅक्टिस करून घेऊन राहिलो. तर मला सांगा चल चल कशाला येते, या पद्धतीने येते लाईटमध्ये. ठले या पद्धतीची. र आपण दोन पद्धतीने काढतो. ल म्हणलं तर वरून या पद्धतीने काढतो आपण. ठीक आहे मित्रांनो. प म्हणलं तर लाईटमध्ये तिरपी लाईन आहे. भ म्हणलं तर तिरपी डार्क आहे, या पद्धतीने तिरपी डार्क आहे. क म्हणलं तर लाईटमध्ये या पद्धतीने आहे. फ म्हणलं तर लाईट या पद्धतीने आहे. छ म्हणलं तर या पद्धतीने आहे. व म्हणलं तर या पद्धतीने. मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. बोर होऊ नका तुम्ही, कारण की तुम्हाला वाटेल की कालचे वारंवार तेच रिपीट घेताय, कारण की आपण रिपीट यासाठी घेता का तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकले पाहिजे. ठीक आहे. तुमच्या डोळ्यासमोरून हे चिन्ह हे अक्षर गेले पाहिजे, तेव्हाच तुमच्या लक्षामध्ये कायम राहील. क आहे आडवी पुसट लाईन, ज आहे तिरपी पुसट लाईन, न वरत्या बाजूने आहे, ब डार्कमध्ये तिरपी आहे, भ डार्कमध्ये तिरपी त्याच पद्धतीने. श म्हणलं तर या पद्धतीने. ठ अर्धा चंद्रकोट. ल आणि अड तुम्हाला माहिती असेल, ल पण याच पद्धतीने निघते, या पद्धतीने असा. व या पद्धतीने आणि श या पद्धतीने. बघा मित्रांनो मी इथे अंदामंदा टाकलेली आहे, कारण की जेणेकरून तुमची क्लिअरिटी कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. अंदामंदा टाकले आहे मी तुम्हाला. आतापर्यंत सरळ दिलं तर क क घ ग द द त त प प हे एक एक लाईन दिलं तर त्यामुळे तुम्हाला जाडी आणि पातळी लक्षात आली असते. परंतु जेव्हा आपण अंदामंदामध्ये अक्षर ठेवतो एखादी, तेव्हा कन्फ्यूज होते, तेव्हा माहीत नाही पडत आपल्याला. त्यामुळे याची पण प्रॅक्टिस आपल्याला सर्वात जास्त करायची आहे. ठीक आहे मित्रांनो. ज म्हटलं तर डार्कमध्ये या पद्धतीने तिरपी ज या पद्धतीने. ख म्हणलं तर लाईटमध्ये अशी येईल. ड म्हणलं तर डार्कमध्ये अर्धा चंद्र. छ म्हणलं तर लाईटमध्ये तिरपी उजवीकडून डावीकडे. ठ म्हणलं तर या पद्धतीने येईल आपलीवाली. ठीक आहे. लाईटमध्ये. श म्हणलं तर या पद्धतीने डार्कमध्ये. ठीक आहे मित्रांनो. श. ग म्हणलं तर डार्कमध्ये आडवी रेष. ग म्हणलं तर डार्कमध्ये आडवी रेष. ढ म्हणलं तर डार्कमध्ये अर्धा चंद्र. य म्हणलं तर उलटा छत्रीच्या दांड्यासारखा काढतो.
म म्हणलं तर खालच्या बाजूने आपण तोंड काढतो अर्ध्या चंद्राचं पण लाईटमध्ये. ठीक आहे मित्रांनो. द म्हणलं तर डार्कमध्ये उभी रेष, डार्कमध्ये उभी रेष. ठीक आहे मित्रांनो. थ म्हणलं तर लाईटमध्ये उभी रेष, थ म्हणलं तर लाईटमध्ये उभी रेष. ग म्हणलं तर आडवी रेष. ढ म्हणलं तर या पद्धतीने काढायचं, लक्षात ठेवा. न म्हणलं तर डार्कमध्ये वरती चंद्रकोर. त म्हणलं तर उभी रेष. सॉरी मित्रांनो, हे द आहे. ठीक आहे, डार्कमध्ये आहे. द आहे, हे डार्कमध्ये आहे. थ तर लाईटमध्ये आहे. त लाईटमध्ये आहे. प बघा आहे तिरपी पण लाईटमध्ये आहे. प तिरपी पण लाईटमध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो. ज म्हणलं तर डार्कमध्ये. ठीक आहे, उजवीकडून डावीकडे. ल या पद्धतीने. ल मी आधी पण सांगितलं इथे. ठीक आहे मित्रांनो. ल बघा इथे पण मी सांगितलं आहे. ल इथे पण झाला आहे डबल. प्रॅक्टिससाठी मी डबल डबल टाकले आहे, पण अंदामानात टाकले आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. ज्ञ म्हणलं तर या पद्धतीने आपण काढू शकतो. ज्ञ या पद्धतीने काढायचा आपण, पण लाईटमध्ये काढायचा. घ म्हणलं तर डार्कमध्ये आडवी रेष. घ डार्कमध्ये आडवी रेष. थ म्हणलं तर उभी रेष, पातळ आहे पण उभी आहे. फ म्हणलं पातळ आहे, तिरपी आहे, डावीकडून उजवीकडे. य म्हणलं तर उलटा छत्रीसारखा काढायचा. ह तर तुम्हाला सांगितलं आहे, अगदी सोपं या पद्धतीने काढायचा. व म्हणलं तर या पद्धतीने काढायचा. हचा अपोजिट सॉरी यचा अपोजिट व आहे. श म्हणलं तर या पद्धतीने काढायचा, आपल्याला खालून अर्ध्या चंद्रासारखं काढायचं आहे. ठ म्हणलं तर अर्धा चंद्र प्रॉपर हा अर्धा चंद्र या पद्धतीने येईल. ज्ञ म्हणलं तर खालून अर्धा कोर या पद्धतीने. तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं मित्रांनो. हा समजा वर्तुळ झाला, वर्तुळाचे आपण 4 भाग करायचे आणि इथे बघा या पद्धतीनं असा गोल जो काढतो त्या पद्धतीने काढायचे. कोणते कोणते चिन्ह आपले असे आहे, अर्ध्या पावासारखे अर्धे आणि पूर्ण प्रॉपर कोणते अशी आहे. ठीक आहे मित्रांनो, या पद्धतीचे आहे. हा झाला गोल. कोणते अशी आहे, कोणते पूर्ण असे काढायचे, कोणते अशी काढायचे आणि कोणते या पद्धतीचे आहे. ठीक आहे. म्हणून मी तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये मी तुम्हाला चिन्ह आकृत्या दिल्या होत्या ट्रिक्समध्ये, त्या सतत डोळ्यासमोर ठेवून प्रॅक्टिस करायची. ज्ञ श झाला आपला, श या पद्धतीने डार्कमध्ये, श या पद्धतीने डार्कमध्ये. त्यानंतर ल या पद्धतीने वरून काढायचं आहे. श म्हणलं तर खालून या पद्धतीने काढायचं आहे. स म्हणलं तर हा बघा प्रॉपर अर्धा चंद्र या पद्धतीने काढायचा. ठीक आहे मित्रांनो. श या पद्धतीने काढायचं आपल्याला. आता छ झाला, छ लाईटमध्ये तिरपी रेषा अशी. ग म्हणलं तर डार्क आहे. ब म्हणलं तर तिरपी या पद्धतीने काढायचं आहे, लेफ्ट टू राईट डार्कमध्ये. ठीक आहे मित्रांनो. ब द आहे डार्कमध्ये. ठीक आहे, उभी लाईन. द अड या पद्धतीने, ल आणि अड याच पद्धतीने काढायचं आहे. भ डार्कमध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, अशी तिरपी आहे. त्यानंतर अड आता झालं रिपीट, पुन्हा एकदम तुमची प्रॅक्टिससाठी आहे. हा या पद्धतीने काढायचं आहे. ज्ञ खालून या पद्धतीने काढायचा. ज्ञ. न म्हणलं तर वरच्या बाजूने अशा काढायचा आहे, वरच्या बाजूने तोंड असलं पाहिजे ज्ञचं. ध म्हणलं तर डार्कमध्ये अर्धा चंद्र या पद्धतीने काढायचा आहे. भ म्हणलं तर या पद्धतीने. हे मी रिपीट झाले आहे, तुम्हाला माहिती असेल तरी पुन्हा प्रॅक्टिस करू, तुम्हाला चांगलंच कळेल. ठीक आहे. झ म्हणलं तर तिरपी, राईट टू लेफ्ट या पद्धतीने जाडी करायची आहे. भ म्हणलं तर लेफ्ट टू राईट जाडी. फ म्हणलं तर लाईटमध्ये या पद्धतीने. म म्हणलं तर वरून अर्धा चंद्र या पद्धतीने, खालच्या बाजून तोंड असलं पाहिजे पण लाईटमध्ये. छ म्हणलं तर या पद्धतीने तिरपी, राईट टू लेफ्ट. त म्हणलं तर उभी लाईटमध्ये, उभी लाईटमध्ये. क म्हणलं तर आडवी पातळ रेष अशी पुसट काढायची. द म्हणलं तर डार्कमध्ये उभी रेष आहे. प म्हणलं तर लेफ्ट टू राईट अशी पुसट रेष आहे. स म्हणलं तर या पद्धतीने काढायचा. ठीक आहे, आपण लाईटमध्ये काढायचा, अर्धा चंद्र लाईटमध्ये. न म्हणलं तर डार्कमध्ये, वरच्या बाजूने तोंड असल्यासारखा. ठीक आहे मित्रांनो. या पद्धतीने न पण आहे, लाईटमध्ये काढला तर लहान न होतो आणि डार्कमध्ये काढला तर मोठा न होते, हे लक्षात ठेवायचं मित्रांनो. श म्हणलं तर या पद्धतीने, श आणि श या पद्धतीने काढायचा. ठ म्हणलं तर या पद्धतीने काढायचा, ठ या पद्धतीने. व सांगितलंच आहे, व या पद्धतीने. आणि य याच्या अपोजिट, सॉरी या पद्धतीने आणि या पद्धतीने. कारण की असं झालं तुम्हाला ह वाटेल. ठीक आहे, असं झालं तर ह वाटेल. प्रॅक्टिस चांगली करायची आहे आणि प्रॉपर काढायचं आहे. ठीक आहे. ह असा होतो आणि य असा होतो, कारण की जेव्हा तुम्ही लिहाल तर तुम्हाला समजलं पाहिजे की आपण ह लिहिला की य लिहिला. ठीक आहे मित्रांनो. आपण कारण की ह ला आपण असं काढतो, ह कसा काढतो असा, ह झाला असा आणि य झाला असा, त्यामुळे प्रॉपर माहिती असलं पाहिजे का हा ह आहे आणि या य आहे. आपण समोर बघू मित्रांनो. हे याची चांगली प्रॅक्टिस करा. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल ते चांगलं आहे. मी तुम्हाला वारंवार याच्यावर का भर देतो, कारण की तुम्हाला समजलं पाहिजे त्यामुळे. हे पण बघा मित्रांनो, संकेत रेखा जोडणे भाग 2. काल मी तुम्हाला हे पण शिकवलं आहे, कारण की आज आपण भाग 2 शिकवणार, कारण की याच्यामध्ये सर्वात जास्त हे तुम्हाला समजलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला समोरचं कळेल. ठीक आहे मित्रांनो. वेग वाढवा, सराव करा. ठीक आहे मित्रांनो. वेग वाढवा, सराव करा, स्टेनोत यश नक्कीच मिळवा.
ठीक आहे. यश नक्कीच मिळेल आपल्याला, स्टेनोमध्ये आपल्याला यश नक्की मिळवायचं आहे. त्यामुळे आपल्याला वेग वाढवायचा आहे आणि सराव जास्त करायचा आहे. याच्यावर मी तुम्हाला काल प्रॅक्टिस करून घेतली होती, तरी पुन्हा एकदा सांगतोय. लघुलिपीमध्ये एका अक्षरापेक्षा अधिक अक्षरांचा शब्द लिहिताना, ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगितलं आहे त्या लघुलिपीमध्ये आपल्याला, ठीक आहे मित्रांनो, बघा, लघुलिपीमध्ये एका अक्षरापेक्षा अधिक अक्षरांचा शब्द लिहिताना त्या शब्दातील प्रत्येक अक्षराकरिता काढावयाच्या संकेतरेखा एकमेकींना जोडून लिहिण्याची पद्धत आहे. ठीक आहे, एकमेकांना जोडून आपल्याला लिहिण्याची पद्धत. तुम्हाला मी खाली उदाहरण पण दिलं आहे, हे बघा, प द ट ग कसं लिहायचं. ठीक आहे, एकमेकांना जोडून आपल्याला हे समोरचे शब्द लिहायचे आहे. अशी जोडणी करताना जिथे पहिला संकेतरेखा, हे बघा, जिथे पहिले संकेतरेखा संपत असेल त्याच बिंदूपासून व्हेरी व्हेरी IMP आहे. ठीक आहे मित्रांनो, हे IMP आहे, व्हेरी व्हेरी IMP आहे. ठीक आहे, त्यानंतर लगेच येणाऱ्या दुसऱ्या संकेत रेषेची सुरुवात करावी व लेखणी व पेन्सिल. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्ही जे काही यूज करत असेल, पेन आहे, पेन्सिल आहे किंवा इतर कोणतेही वापरत असेल, परंतु मी समोर आधीच सांगितलं आहे, प्रॅक्टिस करताना पेन्सिलचाच वापर करायचा आहे आपल्याला. ठीक आहे मित्रांनो, कारण की पेन्सिलला बरोबर आपण धार काढू शकतो, आपण डार्क आणि पुसट पण त्या पद्धतीने लाईन काढू शकतो. ठीक आहे मित्रांनो, पेनीचा वापर केला तर तुम्हाला पातळ कोणती आणि जाडी कोणती माहिती नाही पडणार, जाडी लाईन कोणती आणि पुसट लाईन कोणती माहिती नाही पडत. पण पेन्सिल कसं आहे, आपण त्याला 10 वेळा शिलून आपण त्याला बरोबर पातळ आणि डार्क लाईन काढू शकतो. म्हणून तुम्हाला पेन्सिलचा वापर करा म्हणतो. सुरुवातीला सांगितलं नाही का, कारण की तुम्ही बरेच विद्यार्थी म्हणता का पेनीने पण वापर करू. हे सांगायचं हेच होतं तुम्हाला की पेन्सिल काढायला तुम्ही पुसट आणि डार्क लाईन बरोबर व्यवस्थित काढू शकता, त्यामुळे सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, सुरुवात करावी पेन्सिलने, ठीक आहे, कागदावरून न उचलता, आणि ते पुढे मी दाखवल्या त्या पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, आता प द आहे लाईनमध्ये, बघा वरती मी तेच सांगितलं आहे, कारण की पहिलं जे चिन्ह लिहिलं त्याला जोडून दुसरं लिहायचं आहे. आता प द आहे, हे झालं प लाईटमध्ये लाईन आहे. ठीक आहे, हे आता एक मिनिट मी कलर चेंज करतो. हे बघा मित्रांनो, हे झालं प लाईटमध्ये आणि द झाला डार्कमध्ये, हे झालं प आणि द. त्यानंतर त ग आहे, या झाला लाईटमध्ये त आणि या ग, त ग, त ग. श र, श आपण असा लिहितो माहिती आहे तुम्हाला, आणि र असा काढतो आपण, हे झालं लाईटमध्येच काढायचा. श र, हे बघा लाईन ज्या पद्धती आहे त्याच पद्धतीने काढायचं, त्या लाईनवरच काढायचं आपण. हे समजा लाईन झाली तुमची वाली, यानंतर याचा श आणि हा झाला र. ठीक आहे, श र. म ग, ही झाली लाईन तुमची वाली. ठीक आहे मित्रांनो, ही झाली लाईन तुमची वाली, या लाईनवरच काढायचा. या झाला म, या डार्कमध्ये याला ग, म ग. ग न, हे दोन्ही डार्कमध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो, हा झाला ग, हा झाला न, ग न, याला जोडून लिहायचं आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं आहे. समोर बघू, हे पण काल आपण शिकलो होतो, आपण उजळणीसाठी घेत आहोत, तुमची रिव्हिजन जास्त झाली पाहिजे म्हणून. च ड, बघा च कसं आहे, अशी आहे, आणि ड असा आहे. ठीक आहे मित्रांनो, च ड, च ड या पद्धतीने काढायचं आहे. त्याच पद्धतीनं र आणि ड काढायचा, कारण की बघा च आणि र याच्या संकेत रेखांमधील फरक आपोआप तुम्हाला स्पष्ट होतो, कारण की या नियमच सांगतो तुम्हाला. च आणि ड चं कसं आहे, बघा च असा काढतो आणि ढ असा काढतो, आणि र बघा असा आणि ड असाच आहे, कारण की ढ आणि ड मध्ये तो सेम आहे, डार्कमध्ये या पद्धतीने आहे र ड. ठीक आहे, हे बघा मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, द्वित्त म्हणजे दोन येणारे. ठीक आहे, कारण की पक्क आहे, ठीक आहे, पक्क, धक्क, काय घट्ट, हे जे जोड शब्द येतात, ठीक आहे, त्याला आपण द्वित्त म्हणतो आपण. त्या पद्धतीने आपण त्याची पण प्रॅक्टिस केली. मी काल पण सांगितलं होतं तुम्हाला, कारण की दोनदा आले तर आपल्याला पुन्हा पुन्हा लिहायचं नाही. क क असं नाही करायचं आहे, ठ ठ असं नाही करायचं आहे, दोनदा नाही करायचं आपल्याला, क क असं नाही करायचं आहे, किंवा ग ग असं दोनदा नाही करायचं आहे, एकदाच करायचं आहे. येतं बघा, चक्क कोणतं अक्षर आपल्या कोणतं आहे, चक्क. ठीक आहे, चक्क कसं लिहिलं, हे लाईटमध्ये च लिहिला आणि क असा काढला. आपण डबल लावली कशी लाईन नाही, कारण की च क आणि मनामध्ये असा ब्रेक केल्यासारखं करायचं, अर्ध असं लाईन लावायची, अर्धा दोन तुकडे केल्यासारखं लावायचं, च क आणि मनामध्ये असंच ब्रेक करायचा. आणि हे आपण का बरं लावलं, कारण की तुम्हाला माहिती पडते का इथे पण क आहे आणि इथे पण क आहे, इथे दोन क चा वापर झाला म्हणून आपण इथं कट केला आहे. ठीक आहे मित्रांनो, आता समोरचं बाजू बघा मित्रांनो, हे काल आपण प्रॅक्टिस केली होती याची की नव्हती केली ती, काय मित्रांनो, याच्यामध्ये काल प्रॅक्टिस नव्हती केली. ठीक आहे, आज आपण याची प्रॅक्टिस करणार आहोत, कारण की मी तुम्हाला काल शिकवलं होतं की जोड शब्द कसे लिहायचे, संकेत रेषांना जे शब्द जोडतात ते कसे लिहायचे. त्यामध्ये आहे, हे बघा सुरुवातीला आपण आता हे काय आहे माहिती आहे तुम्हाला, बघा या त आहे आणि या ड आहे. ठीक आहे, त
ड, हा काय झाला त ड, हे झालं त ड. हे बघा हे काय झालं, हे झाला ब, ठीक आहे, हे झाला घ, काय झाला ब ग, ठीक आहे, काय ब घ, ठीक आहे मित्रांनो. हे बघा प आणि हे काय झाला क्ष, ठीक आहे, हे काय झालं पक्ष, ठीक आहे मित्रांनो. हे काय सांगा बघा तुम्ही प्रॅक्टिस केली असेल ना. हे बघा ही डार्कमध्ये असं आहे आणि लाईटमध्ये समोरचा आहे. हे काय झाला क्षम, काय झालंय क्षम. त्यानंतर बघा ही लाईटमध्ये आहे, डार्कमध्ये आहे, डार्कमध्ये काय ग आणि डार्कमध्येच वरच्या बाजूचा चंद्राकृती आहे, पण डार्कमध्ये दोन्ही पण डार्क. मग काय झाले, हा झाला ग, हा झाला न, म्हणजे गण, ठीक आहे, हे झाला गण. आता बघा मित्रांनो हे काय झालं छत्रीचा दांडा आणि या पद्धतीने काय झाला, या पद्धतीने आपण काय करतो खालून असं झाला य आणि या पद्धतीने काढतो आपण यज्ञ, ठीक आहे मित्रांनो यज्ञ. आणि आता हे काय आहे सांगा बरं तुम्ही, हे काय माहिती आहे तुम्हाला, असं आपण काढतो, हे झाला फुल स्टॉप, ठीक आहे. आपण या पद्धतीने फुल स्टॉप देतो, एखादी सेंटेन्स संपलं किंवा वाक्य संपलं आपण फुल स्टॉप देतो, तर स्टेनोमध्ये याला आपण फुल स्टॉप समजायचं, ठीक आहे. हे झालं आपलं फुल स्टॉप, ठीक आहे मित्रांनो. हे कळलं आहे, हे झाला तड, हे झाला तड, त्यानंतर आहे बग, ठीक आहे मित्रांनो, हे झालं आहे बग. त्यानंतर आहे पक्ष, पक्ष या पद्धतीने काढायचा आहे. हे झाला क्षम, हे चिन्ह कोणतं आहे क्षम, क्षमचं चिन्ह आहे. हे झाला गण, हे कसं आहे डार्कमध्ये आहे दोन्ही, ग पण डार्कमध्ये आहे, न पण डार्कमध्ये झाला, हे झाला गण. त्यानंतर आहे या य आणि ज्ञ, हे झाला यज्ञ, ठीक आहे मित्रांनो. आता समोर बघा हे काय र, दोन पद्धतीने र काढता येते, एक या पद्धतीने आणि एक या पद्धतीने र काढतो. तर बघा ह्या झाला र आणि ह्या झाला घ, झाला घ, र घ, ठीक आहे मित्रांनो. याची तुम्हाला प्रॅक्टिस चांगली करायची आहे बरं, कारण की तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस करणार तेवढं चांगलं आहे. कारण की आता त्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं मला र घ, आता घ पण होते, ठीक आहे मित्रांनो, पण र घ कशा आपण लिहितो, कारण की समोर आपण जसं जसं आपण प्रॅक्टिस करू तुला माहिती पडते ऑटोमॅटिक आपण कोणतं काढलं आहे, आपण ग लिहिलं आहे त्या घ लिहिलं आहे तेव्हाच माहिती पडते आपल्याला. कारण की आपण घर असं लिहितो, घर असं लिहितो का नाही, मग आपल्याला माहिती पडते. कारण की आता एखादी वाक्य आहे समजा तो घरी गेला, ठीक आहे, तर मग आपल्याला लिहायचं आहे आपल्याला. मग आता घरी गेला तर तुम्हाला माहित आहे घ आपण कसं लिहितो, या पद्धतीने घ काढतो, र अशा पद्धतीने काढतो. आता मी तुम्हाला याचा स्वर आला री, री ई, ईचा असा उच्चार झाला ई, तुम्हाला स्वर सांगतो मग कुठे आपल्याला स्वर लावायचे आहेत समोरच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळवतो. मग आता इथे बघा घ इथं आला, मग आपण ह्या घरचा वापर करू का नाही, आपण या घचा वापर करणार आहोत, ठीक आहे मित्रांनो. तुम्हाला जसं जसं आपण समोर जाऊ तसं तुम्हाला समजणारच आहे, ठीक आहे. हे काय झालं र घ, हे झालं र घ. आता हे बघा मित्रांनो हे काय झालं डार्कमध्ये भ आणि या र काढला, हे झाला डार्कमध्ये आणि या काय झालं भर, याला म्हणतात भर, याला काय म्हणतात भर. हे बघा हे कोणतं चिन्ह आहे, झ झ चिन्ह आहे, झ आणि इथं रचा वापर केला. मग तुम्ही याला झर म्हणा का, हे झाला जर, ठीक आहे, हे झाला जर. आता बघा इथे रचा वापर झाला र आणि इथं मोठा न, मग कोणता वापरा तुम्ही रन, ठीक आहे मित्रांनो, याला म्हणतो रन. हे लाईटमध्ये आणि इथं डार्कमध्ये असं वरचा चिन्ह झाला, तर याला ह्या झाला र आणि या झाला न, हे झाला रन. आता हे बघा काय आपण कशा काढतो, हे झाला ल आणि अड, ठीक आहे. आता अडपासून कोणते होत नाही आपल्याला तर माहिती आहे, ह्या झाला ल आणि हा कोणता झाला सांगा बरं तुम्ही प, ल प, कारण की हे लाईटमध्ये आहे, ठीक आहे, हे लाईटमध्ये काढायचे, हे झाला ल आणि हे झाला लाईटमध्ये प, ल प, ठीक आहे मित्रांनो. आता हे बघा हे उभी लाईन आहे पातळ, ठीक आहे, पुसट लाईन आहे, हे कशाची लाईन आहे, हे उभी लाईन पुसट आहे. आणि आपण इथं काय केलं आहे काय, यामध्ये आपण काय करतो हो काढतो, ठीक आहे. हा काय झाला तो हो, हे काय झालं तो हो, ठीक आहे मित्रांनो. याची प्रॅक्टिस चांगली करायची आहे तुम्हाला, कारण की जोड लाईन जमल्या पाहिजे, कारण की तुम्ही त्यात तिथंच कारण की तुम्हाला माहिती पडलं काय पाहिजे की आपण तो असा लिहिला आणि हा आपण लागून असा लिहायचा, ठीक आहे. आता ल, ल असं झाला आणि प असा काढायचा, लागूनच काढायचा आपल्याला, ठीक आहे. रन लिहायचा आहे, र असा काढायचा आणि डार्कमध्ये असा वळतो असला, कारण की तुमचे लागून लिहिले आणि तुम्ही असं काढा र आणि असा न काढा माहिती नाही पडत, तुम्हीच कन्फ्यूज झालं. मग हा असाही होतो व सारखा दिसतो तुम्हाला, ठीक आहे, य सारखा दिसतो या पद्धतीने असा, मग तसं काढणार का नाही, कारण की इथंच पूर्ण आपल्याला लागून करायचं आहे या पद्धतीने, ठीक आहे मित्रांनो. रन या पद्धतीने डार्कमध्ये असं झाला रन, ठीक आहे. समोर बघू मित्रांनो हे बघा आता इथे काय दोन्ही डार्क आहे, हे पण झ ची लाईन आहे, हे पण ग ची लाईन आहे, मग काय झालं जग ग, ठीक आहे, जग, ह्या काय झाला जग, ठीक आहे मित्रांनो. आता बघा इथे ही लाईन माझ्या तुम्हाला कशाची आहे, वरच्या बाजूने काढला आणि इथून असा
वरतं जायचं, हे झाला लव. ठीक आहे, कारण की ल माहिती आहे तुम्हाला असाच काढतो आणि व असा काढतो, हे झाला लव. आता हे माहिती तुम्हाला वची लाईन आहे, हे कशाची लाईन आहे, वची लाईन आहे, वरतं डार्कमध्ये आहे. मग काय झालं वन, काय झालं वन, हे झालं वन, वनचं चिन्ह आहे वालं. वन आपण लिहिलं आहे, कशा पद्धतीने लिहिलं पाहू शकता. त्यानंतर आहे अजून पुन्हा आला व, बघा हे झाला व आणि आपण डार्कमध्ये करतो आपण, कसं झालं मग हे झालं व द, काय झाला व आणि ध, हा झाला वध. बघा आता इथे काय ढ आहे, ढ ढ आपण काढतो, ह्या झाला डार्कमध्ये ढ, काय झाला हे बघा डार्कमध्ये ढ, सॉरी यामध्ये एक मिनिट, हा झाला डार्कमध्ये ढ आणि याला काढायची डार्कमध्ये, हे मग काय झालं होते ढग, काय होते ढग, हे बघा यामध्ये काय ढग. ठीक आहे ढग या पद्धतीने करायचं. त्यानंतर क्षण, आपण क्षण क्ष कसं लिहितो आपण डार्कमध्ये करतो क्षचा, ह्या झाला क्ष आणि हे झाला न, हे झाला क्षण. ठीक आहे, तर मग क्ष आपण कसं लिहितो डार्कमध्ये असा काढतो आणि न खालून लावतो. तर ही लाईन आहे समजा, तर लाईनवर आपल्याला क्ष या पद्धतीने काढायचा आणि खालून असं न्यायचा आहे, तेव्हाच तुमच्या समजा लक्षात येईल की आपण कोणतं अक्षर कुठे लिहिलं. ह्या झाला क्ष, हा झाला न, हे बरोबर लाईनवर हे काढायचं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर बघा प लाईटमध्ये आहे आणि न डार्कमध्ये आहे. कसं आहे प असं आहे न, प न, याला म्हणतो प न. हे काय झालं न ग डार्कमध्ये, ह्या झाला पातळ पुसटमध्ये अर्धचंद्रकोर काय न, आणि ह्या कोणता आहे ग, ह्याचा काय झाला मग न ग, ह्याला म्हणतो न ग. ठीक आहे, हा काय अर्धा पावसारखा या पद्धतीने आपण काढला आहे. ठीक आहे, लाईटमध्ये श क, लाईटमध्ये दोन्ही लाईन, हे झाला श, हा झाला क, मग आपण काय म्हणतो त्याला श क, काय म्हणतो श आणि क. हे बघा हे डार्कमध्ये आहे आणि वरून असं आहे. आता आता मला माहिती आहे वरून कोणतं राहते म. ठीक आहे, पण डार्कमध्ये कोणतं आहे, याला घ ग म्हणतो, मग घ म्हणतो का नाही, याला म्हणतो आपण ग म. ठीक आहे, याला म्हणतो ग म. ठीक आहे मित्रांनो, हे तुम्ही जे लिहितात मला बरोबर समजते, फक्त प्रॅक्टिस करत राहा तुम्ही ग म. आता बघा इथे आपण कसं लिहितो जल, हे काय माहिती आहे मला ज आणि ल, लाईनमध्ये तुम्ही कशी घ्यायची डार्कमध्ये आणि अशी ल ची लाईन. ठीक आहे मित्रांनो, ज ल कसं करतो आपण ज ल या पद्धतीने काढायची, कारण की आपल्याला लागूनच काढायचं आहे, प्रॉपर माहिती असलं पाहिजे. आता तुम्हाला म्हणताय का ल आपण असा पण काढतो, असा पण काढतो, हो मान्य आहे. आपण जेव्हा समोरचं अक्षर, समोरचं जेव्हा सेंटेन्स लिहितो, समोरचं जेव्हा आपण हे काढतो, ठीक आहे, आता ज ल लिहायचं आहे, तर आपल्याला आता माहिती आहे जलची ज ज कसा काढतो आपण असा खालून काढतो, मग ल माहिती आहे आपल्याला असं काढतो. आणि तुम्ही म्हणाल की आता ज असं झाला बा ल आपण असा काढू, तसं कोण पण पहिले कोणतं वाचणार तुम्ही हे वाचणार ना. ठीक आहे, मग ल ज असं होते, त्यापेक्षा आपण कसं करायचं ज आणि ल या पद्धतीने काढायचं. ठीक आहे, हे झालं प्रॉपर, हे होते ज ल. त्यानंतर बघा मित्रांनो हे काय झालं डार्कमध्ये उजवीकडून डावीकडे आली आणि डावीकडून उजवीकडे पातळ आली, डार्कमध्ये अशी आली पहिले, मग अशी लाईटमध्ये आली, मग काय झालं हे झालं ज आणि हे झाला प, ज प. ठीक आहे मित्रांनो. आता हे बघा वरता काय असते न, तुम्हाला माहिती असेल वरती अर्धचंद्रकोर न आणि याला जोडून काय असते व, हे काय झालं व, मग हे कोणतं अक्षर झालं न व. ठीक आहे मित्रांनो न व. आता हे बघा ब आणि भ, हे कसेच आहे डार्कमध्ये आपण काढतो भ आणि भ, या दोनची लाईन एकच आहे डार्कमध्ये, आणि एक कशाची लाईन आहे ल आणि अळची. आता तुम्हाला माहित आहे आपण आता एक समजा डार्क काढली आणि अशी हे काढली समजा लाईटमध्ये, हे झाली डार्क आणि हे झाली लाईटमध्ये. आता तुम्हाला माहित आहे इथं ब ल असंही होते बरोबर आहे, किंवा ब ळ असंही होते. आता तुम्हाला माहिती पडलं पाहिजे की आपल्याला लिहायचं कोणतं आहे, बल लिहायचं आहे का बळ लिहायचं आहे, काय बरोबर मित्रांनो. हे झाला बल आणि हे झाला बळ. पण जेव्हा तुम्ही समोरचं अक्षर लिहिता तेव्हा माहिती पडतं तुम्हाला का आपण नेमकं काय लिहिलं काय. आता आता तुम्हाला माहित आहे शेती बैलाने करतो बरोबर आहे, शेती आपण बैलाने करतो आणि बाळ झोपी गेला. ठीक आहे मित्रांनो, आता हे लिहायचं राहिलं तर तुम्हाला माहिती पडते आपल्याला का आपण नेमकं लिहिलं काय. ठीक आहे, त्यामुळे म्हणतो मी प्रॅक्टिस करा. हे झाला काय झाला ब आणि हे झाला ल. ठीक आहे बळ, कारण की वाक्य जसं लिहिलं त्याच पद्धतीने तुम्हाला बरोबर लिहिता येते. त्यानंतरचं समोरचं आहे हे माहिती तुम्ही, ह्या झाला म, हा झाला र, मग काय झाला म र, म र. अभ्यास करा आले गो, नाही तर काही खरं नाही, हे यासारखं होणार आपलं काम.
आता आपण गाढवासारखं मेहनत केली तर समोर शेरासारखं जगू. पण आज तुम्ही शेरासारखे जगत असेल तर पुढे तुम्हाला गाढवासारखी मेहनत करावी लागेल. म्हणून आज आपण शेरासारखी, समोर आपल्याला शेरासारखं अगर जगायचं असेल तर आज आपण गाढवासारखी मेहनत करायला पाहिजे. नाहीतर आज शेर म्हणून जगा, समोर तुम्हाला गाढव म्हणूनच जगावं लागेल. काय म्हणून आपल्या गाढव न होता समोर आपल्याला शेर बनायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. झालं मर. आता हे राहिले दोन. हे बघा, हे झालं ल आणि डार्कमध्ये लड ढ. ठीक आहे, लढ. काय झालं? ल ढ. ते 1 मिनिट तुम्हाला दिसत नसेल. एक मिनिट मित्रांनो. ठीक आहे, हे बघा, हे झालं ल आणि डार्कमध्ये. काय झालं मग? ल ढ. आणि शेवटचं तुम्हाला माहिती आहे, लाईटमध्ये उभी रेषा आणि असा र. मग काय झालं? त र. हे काय झालं मग? त र. अशा पद्धतीने आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. आणि सर्वात जास्त प्रॅक्टिस करा. आणि व्हिडिओ मी शिकवायच्या आधी तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवायचा, कारण की जेणेकरून तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. नाही किंवा आपण वही जे घेऊन बसतो त्यामध्ये लिहून ठेवायचं सुरुवातीलाच. तुम्ही जेवढे लिहून ठेवाल तेवढी चांगली प्रॅक्टिस होणार. ठीक आहे मित्रांनो. समोर बघू. हे बघा, समोर पण त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे का आपल्याला कशा पद्धतीने चिन्ह जोडायची आहे. ठीक आहे, ठीक आहे, किंवा आपलं शब्द बनेल तुम्हाला. ठीक आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला आधी 2 शब्दांचं लावून दाखवले होते. ठीक आहे, पहिले आधी काय घेतले आपण? 2 चिन्ह जोडून दाखवले होते. काय? म, ग, प, न कसे होतात. तर आज आपण 3 शब्द जोडणार आहे. ठीक आहे, 3 शब्दांची प्रॅक्टिस करणार आज. आणि हे महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिस करा आणि चांगली प्रॅक्टिस करा, का जेणेकरून तुम्हाला यश मिळालंच पाहिजे. ठीक आहे मित्रांनो. आता हे बघा, हे कशी आहे? तिरपी लाईन अशी लाईटमध्ये आहे, मग इथं डार्कमध्ये आहे आणि वरते गेली या पद्धतीने. मग काय झालं? या पहिले झाला च. ठीक आहे, हा झाला ढ, हा झाला न. म्हणजे याला काय म्हणतो आपण? चढण. ठीक आहे, हे झालं चढण. ठीक आहे मित्रांनो. आता हे बघा, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की कोणतं चिन्ह कुठे वापरलं. हे कशाचं आहे? लचं. हे नंतर कशाचं आहे? ठचं. आणि हे कशाचं आहे? क खचं. मग काय झालं? ल ट क. हे काय झालं? ल ट क. ठीक आहे मित्रांनो, हे झालं लटक. आता इथे बघा, कोणतं चिन्ह कशामध्ये वापरलं आहे? हे झालं कचं आहे, तुम्हाला माहित आहे. हे कशाचं आहे? मचं आहे. आणि ल आणि अळचं चिन्ह आहे. मग आता इथं काय म्हणायचं आहे तुम्हाला आपल्याला? मग हे झाला क, हा झाला म, हा झाला अळ. मग हे काय झालं? कमळ. कमल म्हणून का? कमल आहे म्हणतो आपण, बरोबर आहे. पण आपण काय म्हणतो? एक शाळेमध्ये एखादी विद्यार्थी आहे कमल नावाचा, तर आपण कमल म्हणू. पण पाण्यामध्ये कमळ उगवते. ठीक आहे, पण पाण्यामध्ये काय उगवते? कमळ उगवते. मग आपण कमळ या पद्धतीने लिहू. ठीक आहे, हा झाला क, हा झाला म, हा झाला र, अळ. आपण जसं वाक्य लिहू त्याच पद्धतीने तुम्हाला माहिती पडते की आपण नेमकं कोणतं चिन्ह वापरलं आहे. ठीक आहे मित्रांनो. हे बघा, समोर जाता हे काय झालं? डार्कमध्ये आहे. हे बघा, हे चिन्ह कसं आहे? डार्कमध्ये, असं डार्क आहे. ठीक आहे, हाय डार्क येत पण मग असं लाईटमध्ये अर्ध चिन्ह झाला आणि लाईटमध्ये समोर चिन्ह झालं. आपण डार्कमध्ये कसं का काढतो? आपण ज काढतो, ज. आणि मग मग हे आपण वरचं चंद्र कोणता काढतो? न चा काढतो. आणि आडवी रेष तिरपी कसं? जनक. काय झालं? ज न क. ठीक आहे मित्रांनो, हे झालं जनक. त्यानंतर बघा, ही डार्क आहे, हलका अर्धा चंद्र. आणि हे पण लाईटमध्ये. हे काय? डार्क आहे. पहिली लाईन कशी? डार्क आहे. मग काय झालं डार्कमध्ये म्हणलं तर? ग म क. झाला ग म क. हे झाला डार्कमध्ये, हा लाईटमध्ये, हा लाईटमध्ये लाईन, बरोबर. अर्धा चंद्र आहे, समोरची आडवी लाईन लाईटमध्ये. हे झालं ग म क. ठीक आहे मित्रांनो. आता हे बघा, डार्कमध्ये उभी, डार्कमध्ये असा अर्धा चंद्र पण डार्कमध्ये, आणि हे फुसट. ठीक आहे मित्रांनो. मग हे काय झालं? हे झालं उभी लाईन म्हणलं तर ध ड क. आला धडक ध, याला ड, हा झाला क. मग आपण काय म्हणतो याला? धडक. ठीक आहे मित्रांनो, याला धडक. हे 3 अक्षराचा एक शब्द बनला आहे आपण. ठीक आहे. आता हे बघा, एकदम सोपं, तुम्हाला माहिती आहे. वरतं डाऊन केलं तर न होते, खाली डाऊन केलं तर म होते, आणि आडवी पुसत लाईन गेलं तर क होते. मग काय होते वालं? हे झाला न, हा झाला म, हा झाला क. मग काय झाला? नमक. ठीक आहे मित्रांनो, हे झालं नमक. हे कोणतं आहे? नमक. ठीक आहे मित्रांनो, नमक. त्यानंतर समोरचा शब्द बघा, हा शब्द बघा, राऊंड मी दाखवतो. हा शब्द आपल्याला या शब्द काढायचा. आता हा शब्द एकदम सोपा आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आडवी अशी घेतला आपण तर क म्हणतो याला. डार्कमध्ये आपण असं काढतो तर न म्हणतो आपण. अजून असं काढला तर क म्हणतो. ठीक आहे मित्रांनो, हे अलग अलग कोण दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे का आपण आडवी कशासाठी घेतलं.
मग याला जोडून डार्कमध्ये आणि याला जोडून लाईटमध्ये. ठीक आहे मित्रांनो, याला जोडून लाईटमध्ये. मग हा झाला क, हा झाला न आणि हा काय झाला क. मग याला काय झाला कनक. ठीक आहे, काय झालं मित्रांनो, हा झाला कनक. कनक कसा काढायचा, लाईटमध्ये डार्कमध्ये लाईटमध्ये असं काढायचं प्रॉपर. ठीक आहे, हा झाला कनक. ठीक आहे, समोर बघू. हे तुम्हाला सर्वात सोपं माहिती आहे. हे झाला आपला हो आणि हा झाला समोरचा अर्धा गोल खाली बघताय. मग काय झाला हा हम. ठीक आहे मित्रांनो, हे झालं हम. हा कोणता आहे चिन्ह, हमचा आहे. आता हे बघा, हे आपण काय केलं तुम्हाला माहिती आहे, आपण याची प्रॅक्टिस चांगली केली आहे. हा झाला व आणि डार्कमध्ये खालून वरचा चंद्र पण जाडमध्ये आहे. काय, हा झाला वन. काय झाला वन. आता हे बघा, हे आपण काय करतो, आपण या पद्धतीने काय करतो, आपण श श काढतो. मग हा श झाला. ठीक आहे, मग आपण अशी तिरपी लाईन कशाची काढतो, प ची काढतो आणि डार्कमध्ये आपण थ ची लाईन काढतो. मग हे काय झालं श प थ. काय झालं शपथ. हे झाला श, हा झाला प आणि हे झाला थ. काय झालंय शपथ. त्यानंतर बघा, हे बघा आता ही लाईन कशाची आहे, आपण हलकी लाईन काढतो पातळमध्ये उजवीकडून डावीकडे तिरपी. त्यानंतर आपण अर्धा चंद्र खालच्या तोंड आणि लाईन आडवी लाईटमध्ये. मग काय झालं च म क. ठीक आहे मित्रांनो, हे झालं चमक. काय चमक. ठीक आहे, कारण की लाईटमध्ये आला, मग म आला, मग हलकी पातळ आली, मग काय झालं चमक. च म क. ठीक आहे मित्रांनो, चमक. आता समोरचं बघा कोणतं चिन्ह आहे. हे बघा, आता आपण कोणते कोणते काढतो, आपण च कसा काढतो, च या पद्धतीने काढतो. मग म असा घेतला, मग क असा घेतला. मग कोणते कोणते अक्षरादे अक्षर का खालून वर जातात. ठीक आहे मित्रांनो, हे पण तुम्हाला समजलं पाहिजे का कोणतं अक्षर कधी आपण यूज केलं पाहिजे. ठीक आहे, आता ह्या झाला झ, हा झाला ल, हा झाला क. मग काय झाला झ ल क. ठीक आहे मित्रांनो, आणि ज आपण सिंगल लिहायला झालं तर आपण अशा पद्धतीने लिहितो. ठीक आहे, पण जर आपण समोरचे अक्षर लिहितो, मग ज असा लिहायला लागला असता, मग ल असा लिहायला लागला असता आणि क असा लिहायला लागला असता. ठीक आहे मित्रांनो, झलक. ठीक आहे मित्रांनो, झलक. ठीक आहे, झलक कसा आहे, सॉरी एक मिनिट मी काय सांगितलं तुम्हाला, वरून आहे खालून, सॉरी वरून नाही खालून आहे. ठीक आहे, या झाला झ. ठीक आहे, या झ मित्र आहे क, ल आणि क. झ. ठीक आहे मित्रांनो, झ असा आहे, मग ल आणि क, झलक असा आहे. ओके मित्रांनो, त्यानंतर बघा आपलं काय आहे, आता चार अक्षर आहे, ते चार चिन्ह आहे. ठीक आहे, चार कसे आहे, चार चिन्ह याच्यामध्ये चार. आता बघा मित्रांनो कोणते कोणते आहे. हे बघा, यामध्ये आपण काय करतो ल, मग कसं करतो डार्कमध्ये आहे डार्कमध्ये. ह्या झाला ग. त्यानंतर काय, ठीक आहे, हे एक मिनिट, हे झाला डार्कमध्ये आणि अजून डार्कमध्ये. एवढी आहे, फक्त पहिलंच पातळ आहे, हे डार्क आहे, हे डार्क आहे आणि हे डार्क आहे. मग काय झालं, हे बघा, हे झाला ल, हा झाला ग, हा झाला भ आणि हे झाला ल. मग काय म्हणतो आपण ल ग ब ग. काय म्हणतो आपण लगबग. ठीक आहे मित्रांनो, हे झाला लगबग. आता हे बघा, आडवी आहे पुसट क ची लाईन आहे, मग क ची लाईन आहे आणि इथूनच आपला काय झाला ह झाला क ल ह. काय झाला क ल ह. या पद्धतीने काढायचा. ठीक आहे, माझ्या पेनाकडे लक्ष द्या मित्रांनो, मी कशा पद्धतीने काढतो. ठीक आहे, हे झाला पुसट, मग या ल झाला आणि यालाच आपण ह काढला. ठीक आहे मित्रांनो, क ल आणि यालाच आपण ह काढला. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही प्रॉपर काढायचं. ठीक आहे, त्यानंतर हे पण चार अक्षर आहे बघा, कसं आहे, हा झाला ठ, मग पुसट लाईन, अजून याला अर्ध ठचा, अजून पुसट लाईन क ची. मग तुम्हाला काय झालं, हे झाला ट, हे झाला क, अजून पुन्हा ट आणि अजून पुन्हा क. मग काय झालं टक टक, ट क ट क. ठीक आहे, हे असं लक्षात ठेवा. आता हे बघा, चारही लाईन आपण जे जोडले आहे ते पूर्ण डार्क आहे. मग काय काय आपण जोडले आहे बघा, हे डार्कमध्ये आपण ब काढला, मग आपण घ काढला, अजून ब काढला, अजून घ काढला. काय, ठीक आहे मित्रांनो, मग काय झालं बग बग. काय झालं बग बग, ब घ ब घ, बग बग झालं. ठीक आहे, या पद्धतीने काढायचं. आता हे बघा, डार्कमध्ये उभी लाईन आहे, डार्कमध्ये आडवी लाईन आहे, डार्कमध्ये अजून पुन्हा उभी लाईन आहे, डार्कमध्ये पुन्हा आडवी लाईन आहे. मग हे काय झालं, आपण घ काढतो. ठीक आहे, ध काढतो आणि आडवी घ काढतो, अजून ध निघला, अजून ग निघला. मग याला काय म्हणतो आपण ध ग ध ग. ठीक आहे मित्रांनो, आता हे बघा, समोरचं काय आपण लिहिलं आहे, आपण डार्कमध्ये झ काढला आहे, नंतर अजून पातळ रस्ता घेतला आहे, अजून तिरपी पातळ लाईन इथूनच काढू आपण, तिरपी पातळ लाईन आणि समोरची पण आडवी पातळ लाईन. मग हे काय झालं झक पक. ठीक आहे मित्रांनो, झक पक. ठीक आहे मित्रांनो, आता बघा, मी तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे चिन्ह कोणतं कुठे यूज होतात. हे आहे चढण, हे आहे लटक, हे आहे कमरचं चिन्ह, हे आहे जनकचं चिन्ह.
हे आहे गमक, हे आहे धडक, हे आहे नमक, हे आहे कणक. ठीक आहे, हे चिन्ह आहे आपलं 8व्या लाईनमधलं हम, 8व्या लाईनमधलं दुसरं वन, हे तिसरं 8व्या लाईनमधलं शपथ, हे आहे चमक. ठीक आहे मित्रांनो, हे बघा जलक, हे आहे लगबग, हे आहे कलह, हे टकटक, बगबग, धगधग आणि झकपक. ठीक आहे मित्रांनो, हे आपण आज तुम्हाला सांगितलेले आहे. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला यामध्ये आज आज काय काय सांगितलं आहे तुम्हाला याच्यामध्ये बघा मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये, एक मिनिट मी कलर चेंज करतो. ठीक आहे मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 चिन्ह जोडून दाखवले, 3 चिन्ह जोडून दाखवले आणि 4 पण चिन्ह जोडून दाखवले. काय मित्रांनो, हे डार्कमध्ये ध, अजून आडवी रेषेखाली डार्कमध्ये ग, अजून उभी डार्कमध्ये केलं का घ, अजून डार्कमध्ये आडवी केलं का घ होते. मग काय आलं ध ग ध ग. हे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे. काय मित्रांनो, आता चढण मी तुम्हाला आधीच सांगितलं, चढण कसं काढते तर हे जरा लाईटमध्ये, हे डार्कमध्ये आणि वरच्या बाजूने डार्कमध्ये. मग काय झालं चढण. काय आणि चमक, आता चमक आहे मी तुम्हाला कशात तीन पद्धती आपल्या तीन चिन्ह जोडून सांगितले. काय चमकते, या झाला च, हा झाला म आणि क. मग काय झाला चमक. 2 पण तुम्हाला सांगितले कशा पद्धतीने काढायचं तर तड आहे, या झाला त, हा झाला ड. काय बग आहे, बग माहिती तुम्हाला डार्कमध्ये दोन्ही ब आणि घ, हे डार्कमध्ये झाला दोन्ही पण. पक्ष आहे, आता पक्ष आपण माहिती आहे कसं येतो, हे लाईटमध्ये आणि डार्कमध्ये असं काढतो, याला पक्ष. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपण नेमकं काय लिहितो तर, कारण की जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं मित्रांनो चांगलं राहील. ठीक आहे मित्रांनो, आता समोर बघू आपण. हे बघा, आता मी हे तुम्हाला रिव्हिजनसाठी ठेवलं आहे मित्रांनो, कारण की जास्तीत जास्त आपल्याला रिव्हिजन करायचे आहे. ठीक आहे, तुम्ही जेवढी जास्त सराव कराल तेवढं चांगलं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जेवढं जास्त सराव करणार आहे तेवढं चांगलं राहणार आहे, कारण की तेवढा तुमची क्लॅरिटी वाढेल. ठीक आहे, तुम्ही जेवढी जास्त सराव कराल तेवढं जास्त प्रॅक्टिस चांगलं होणार. मी आतापर्यंत तुम्हाला चिन्हांची प्रॅक्टिस करून घेतली. ठीक आहे, चिन्हांची प्रॅक्टिस करून घेतली का कोणत्या चिन्हांना काय म्हणतात याची चिन्हांची प्रॅक्टिस केली. आता मी तुम्हाला शब्द दिले आहे, दोन अक्षरी. ठीक आहे, 2 अक्षरी शब्द दिले आहे. कोणते 2 अक्षरी आहे, दोन अक्षरी शब्द आहे. कोणते 3 अक्षरी शब्द आहे, 3 अक्षरी शब्द आहे. तर कोणते 4 अक्षरी शब्द आहे, अक्षरी शब्द आहे. याची जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे मित्रांनो. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं राहील. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल आज आपण काय 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 शिकवलं तर. तरी मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवून देतो. आपण मागच्या क्लासमध्ये आपण शिकलो होतो मित्रांनो, पहिल्या क्लासमध्ये व्यंजनांची ओळख करून दिली तुम्हाला. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर आपण सरळ रेषा कोणत्या आहे, पुराकृती व्यंजने कोणती आहे किंवा इतर व्यंजने कोणती आहे हे पण शिकलो होतो. त्यानंतर आपण द्वित्त पण शिकवलं. काय द्वित्तमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला चक्क कसं लिहायचं तर घट्ट कसं लिहायचं. ठीक आहे मित्रांनो, हे पण तुम्ही शिकले असेल. चिन्हांची पण तुम्हाला प्रॅक्टिस करून दिली आहे, चिन्ह कसे ओळखायचे आणि सिंगल शब्द राहिला तर कसं ओळखायचं हे पण तुम्हाला प्रॅक्टिस करून दिलेली आहे आणि तुम्ही प्रॅक्टिस करत असाल असं मी समजतो. याची पण तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. मी लिहायच्या आधी तुम्हाला याची वेळेला सराव चांगल्या पद्धतीने करायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, याचा सराव करायचा आहे. तुम्ही जेवढी जास्त सराव कराल तेवढं चांगलं राहील. समोर मी तुम्हाला शिकवलं आहे, काल मी शिकवलं तुम्हाला संकेत रेखा जोडणे कशा जोडायच्या तर. ठीक आहे, संकेत रेखा कशा जोडायच्या मी 2 अक्षरे सांगितली. मी आज याचा दुसरा भाग का बरं घेतला, कारण की मागच्या भागामध्ये तुम्हाला फक्त सांगितलं होतं, कारण की आपल्याला रिव्हिजन घेणं जरुरी आहे, कारण की जास्त लंबा व्हिडिओ नाही घेता येत आपल्याला. काय ठीक आहे, जास्त लंबा आपण घेऊ शकतो पण तुम्हाला समजलं पण पाहिजे. एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण घ्यायचं 2-3 तासाचं लेक्चर आणि तुमच्या डोक्याच्या वरून जायचं ते मला नाही पडत. ठीक आहे, तर आपल्याला कमी कमी याच्यामध्ये जास्तीत जास्त शिकवायचं आहे आणि तुमची प्रॅक्टिस पण चांगली झाली पाहिजे. ठीक आहे, हा भाग 2 आपण आज घेतला आहे, कारण की भाग 2 मध्ये आपल्याला जास्त शिकवायचं होतं, कारण की प्रॅक्टिस करून तुम्हाला जास्त घ्यायचं होतं समोरचं. ठीक आहे, काल मी तुम्हाला 2 अक्षरपर्यंत शिकवलं होतं कसे जोडायचे तर. ठीक आहे, 2 अक्षर आपण कसे जोडायचे, 2 शब्द कसे, 2 अक्षर कसे जोडायचे मी तुम्हाला काल शिकवलं होतं. आणि आज आज आपण काय शिकलो, 3 अक्षर कसे जोडायचे, 4 अक्षर कसे जोडायचे हे आपण शिकलो आहे. ठीक आहे मित्रांनो, 4 अक्षर झाले, 2 अक्षर झाले, कसे आपण जोडायचे हे आपण शिकलो आहे. ठीक आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 अक्षर झाले, 4 अक्षर झाले हे शिकलो आपण. ठीक आहे मित्रांनो, याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं राहणार. आणि स्क्रीनशॉट काढा तुम्ही, स्क्रीनशॉट जेवढं काढाल तेवढं चांगलं राहील. ठीक आहे, याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा, याचा पण एक स्क्रीनशॉट काढून घ्यायचा मित्रांनो, कारण की तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं चांगलं राहील. आपण हे उद्या शिकू आपण. ठीक आहे, उद्या रविवार आहे, आता बघू, आता उद्या काम वगैरे नसेल, मला काम आहे उद्या थोडं, तर उद्या क्लास होणार नाही. आपण मंडेपासून रेग्युलर घेऊ. ठीक आहे,
मंडेपासून आपण रेग्युलर घेऊ. ठीक आहे, म्हणजे सोमवारपासून आपण रेग्युलर घेऊ क्लास. रविवारी आपण तसं रोज टाकणार आहोत. ठीक आहे, रोज आपण व्हिडिओ घेणार आहोत. पण कधी कधी मला काम पण येऊ शकते, तुम्ही समजू शकता मित्रांनो. ठीक आहे, तर आपण उद्या जमलं तर आपण प्रयत्न करू. ठीक आहे, आपलं प्रयत्न करू, आपण क्लास जमलं तर आपण घेऊ, नाहीतर सोमवारी तर आपला व्हिडिओ येणारच. ठीक आहे, सोमवारला आपला व्हिडिओ येईलच. ठीक आहे, याची प्रॅक्टिस करा तुम्ही. जेवढा जास्त सराव कराल तेवढं चांगलं राहील. ठीक आहे मित्रांनो, याची सराव प्रॅक्टिस करा. ठीक आहे, आता आपण इथेच थांबू मित्रांनो. आजचा आपला क्लास तिसरा, संकेत रेखा जोडणे भाग 2. ठीक आहे मित्रांनो, आपण पुन्हा बेसिक टू ॲडव्हान्स शिकणार आहोत. तर मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की स्टेनो विथ निलेश या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल. ठीक आहे, कोणी नवीन असेल जे व्हिडिओ पाहत असेल आणि ज्या कोणी विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब नसेल केले. ठीक आहे मित्रांनो, सबस्क्राईब नसेल केले त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे, की जेणेकरून तुमच्या मित्रांना पण उपयोगात पडेल. ठीक आहे मित्रांनो, इथेच थांबतो. धन्यवाद.